नमस्कार, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा आपण खानापूरच्या चर्चेबद्दल आलेलो आहोत. खानापूरमध्ये काल काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी विठ्ठल हलगेकर खानापूरचे आमदार यांच्यावर आरोप केला ते निष्कर्षस्थ आहेत आणि अक्षमतेचे MLA म्हणजे उदाहरण विठ्ठल हलगेकर. निष्क्रियता आणि अकार्यक्षमता कशाला म्हणायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खानापूर तालुक्याचे विद्यमान आमदार. थोडक्यात एक उदाहरण देतो. 2022-23ला SHDP मधून 10 कोटी मंजूर होते, ताई आमदार होत्या. 5 कोटी लिंगणमठ रोडला घातले आणि 5 कोटी हलसी नागरगळी रोडला घातले. ताई असतानाच टेंडर झालं, ठेकेदार फायनल झाला, पूजा झाली कामाची. आता 3 वर्ष 2.5-3 वर्ष व्हायला आली, अजूनही ते काम अपूर्ण आहे. समजा जर तो ठेकेदार काम करत नसेल तर आमदारांचं काम आहे तिथं PWD मंत्र्याकडे जाऊन लेटर देऊन तो ठेकेदार बदलून नवीन टेंडर करून ते काम चालू करते. आज 2.5 वर्ष झालं तो रस्ता तसाच बोंबलत पडलेला आहे. तालुक्यामध्ये मला माहित नाही KDPची मीटिंग मागं कधी झालेली आहे, अधिकाऱ्यांची मीटिंग कधी आमदारांनी मागं घेतलेली आहे, पत्रकार बंधू सांगू शकतील. KDPची मीटिंगच घेतली नसल्यामुळं काय झालंय, आमदारांचं काय त्या अधिकाऱ्यांच्यावर हेच राहिलं नाही, वचकच नाही कसला. प्रत्येक ऑफिसमध्ये जावा, अनागोंदी कारभार आहे सगळा. त्याचा परिणाम तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला सहन करायला लागतोय. हे अजून आमदार साहेबांना कळायलाच मार्ग नाही. पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारावरच अन्याय होतोय. मग ते सर्व पक्षीय आहे, ते काय आमचेच आहेत, काँग्रेसचे आहेत, भाजपचा हा विषय पक्षीय नाहीये. पण आमदार साहेबांनी KDPची मीटिंग घेऊन त्याच्याविषयी काहीतरी हे करायला पाहिजे, मार्ग काढायला पाहिजे. त्या तहसीलदार ऑफिसमध्ये 4 लोकांची चांडाळ चौकडी आहे. एकामागून एक तहसीलदार सस्पेंड व्हायला लागल्यात. हे 4 चांडाळ चौकड्यांच्यामुळं फायली इलिगल समोर ठेवायच्या, तहसीलदाराकडून संध्याकाळी सह्या घ्यायच्या. तहसीलदार लोकांनी पण डोळ्यावर पट्टे मारलेले आहेत. त्या पहिला तहसीलदार सस्पेंड झाला, ह्याच्यावर हे आत्ताचे जे तहसीलदार आहेत त्यांची ही अवस्था आहे. पुढे येणाऱ्या पण तहसीलदारांची काही वेगळी अवस्था नसणार आहे. सगळ्या इलिगल काम संध्याकाळी 6 नंतर चालतंय तहसीलदार ऑफिसमध्ये, अशी आमची माहिती आहे. कुणाचाही काय वचक नाही. बोगस शेड्यूल व्हायला लागले तालुक्यामध्ये. काही दिवसांनी ते पुढे आम्ही काढूच, त्याच्याबद्दल काय हा विषय नाहीये. त्यामुळे आमदारांनी हलगेकर साहेब असा आरोप त्यांनी का केला, याचं मागचं कारण काय? आणि तुम्ही प्रत्येक वेळेला पत्रकार परिषद असू दे किंवा मुलाखतमध्ये आरोप दिली त्यांच्यावर करत असता. डेव्हलपमेंटसाठी आडवं येतात, डेव्हलपमेंटसाठी आडवं येतात, डेव्हलपमेंटसाठी आडवं येतात. BJP काँग्रेस एक झालं आणि PKPSच्या शाखेसाठी टोटल तुम्ही 10 कोटी रुपये DK शिवकुमारकडनं आणला. प्रत्येक PKPSला 25 लाख रुपये बिल्डिंगसाठी. त्यांचं म्हणणं असं आहे PKPSच्या वस्तूसाठी, बिल्डिंगसाठी DCC बँक सक्षम आहे, त्याकडे भरपूर पैसा आहे. तो फंड तुम्ही असेल तर खानापूरच्या विकासासाठी वापरा. आणि तुमचा आरोप आहे की काँग्रेस सरकार असल्यामुळे काँग्रेसने आपल्याला पाहिजे त्या अधिकाऱ्यांना खानापूरमध्ये आणून बसवलेलं आहे. ह्यात काय वावड आहे? ज्याचं सरकार असते तो आपल्या अधिकाऱ्यांना आणून ठेवतोय. तुमचं BJP सरकार असताना तुम्ही BJPच्या लोकांना आणून ठेवला होता. तुमचा आरोप आहे अधिकारी तुमचं ऐकत नाही. तुम्ही MLA आहे साहेब, MLA आहे, अधिकारी ऐकत नाही सांगणं लहान एखाद्या सामान्य माणसासारखं शोभत नाही आहे. जर तुमचं त्यांनी ऐकत नसतील, तुमच्याकडे हजारो कार्यकर्ते आहेत, घेऊन मोर्चा काढा त्यांच्या ऑफिसवर, कार्यालयावर, त्यांच्यावर ॲलिगेशन करा, नोटीस पाठवा. तेवढं ऐकत नसेल तर अधिवेशनमध्ये त्यांची लिस्ट करून सरकार पुढे मांडा.
अशा अधिकाऱ्यांना निलंबित करा, डिसमिस करा म्हणून सांगा. तो अधिकार तुम्हाला आहे. ते सोडून विकासाला आडवं येतात, अधिकारी ऐकत नाही, अधिकारी ऐकत नाही. एवढ्यासाठी तुम्हाला निवडून दिलेत का हो 50,000 मतांनी लीडनं? आणि तुम्ही म्हणता अधिकारी ऐकत नाही. कोणत्या बाबतीत ऐकत नाहीत, कोणती कामं करत नाही ते पहिला स्पष्ट करा. तुमचे कार्यकर्ते, तुमचे नेते, तुमच्या हाताखाली असलेले लोक कोणती कामं करत आहेत? त्यांचा आरोप आहे 4-5 लोक जमिनीच्या भूमाफियाचं काम करत आहेत. कुणाच्या तर जमिनी कुणावर लिहून घेत आहेत. आणि परवा तुमच्या नावाचा PA तुमचाच होता का दुसरा कोण होता? 25% विषय व्हायरल झाला. आम्ही तो व्हायरल केला नव्हता. तुम्ही त्या PAवर कारवाई केला का? चौकशी केला का? 25% कमिशनचे विषय बाहेर काढला का? तुम्हाला खानापूरच्या जनतेने निवडून दिलं. स्वच्छ प्रतिमेचा माणूस, मास्तर होते, प्रामाणिक, म्हणून तुम्हाला खानापूरच्या जनतेने 50,000 मतांनी निवडून दिले होते. असं असताना ही तक्रार न करता व्यवस्थितरित्या काम करा. अजिलताईंचा आरोप आहे त्यांनी आमदार असताना 10 कोटी रुपये रस्त्यासाठी सँक्शन करून आणले. 5 कोटी निंगणमठासाठी आणि 5 कोटी हलशी ते कुठल्या ते एका रस्त्यासाठी. कॉन्ट्रॅक्टर पण फायनल झाला. मग पुढे त्याचा पाठलाग का केला नाही तुम्ही? तुम्ही डिक्लेरेशन देणं गरजेचं आहे ना. तिथे फंड आहे की नाही आहे, फंड मिळते की नाही मिळते, का मंजूर झालं नाही, का स्थगिती मिळाली, हे जनतेसमोर आणणं गरजेचं आहे ना. आता जो रस्ता करायला आहे तुम्ही 13 कोटी रुपये सँक्शन होऊन, त्यामध्ये काही चुका असतील ते आताच बघून घ्या. रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं होत नसेल तर आताच बघून घ्या. नुसतं सर्वे केल्यानं तुमच्या मागं 10-12 लोक हात बांधून नुसतं बघत असतात. अधिकाऱ्यांना असं करा, तसं करा, गटारी करा, हे करा, ते करा. पण गटारी व्यवस्थित होतात का नाही बघा. रस्ता चांगला होतोय का नाही ते बघा. आणि असं पोराडीचं उत्तर नको, त्यांनी आम्हाला काम करायला देत नाहीत, आडकाठी येतात, असं काही चालणार नाही. तुम्हाला भरपूर अधिकार आहेत. तुम्ही MLA आहात, संविधानानं दिलेला अधिकार आहे. त्या अधिकारावर कारवाई करू शकता. त्यांच्यावर कारवाई करा. आणि पत्रकारांनी ज्या वेळेला तुम्हाला फोन करता त्याला उत्तर द्यायला शिका. कुणाचाही फोन उचलत नाही असा आरोप तुमच्यावर आहे. आणि आम्ही पण तो अनुभवलेला आहे. आम्ही इलेक्शन झाल्यापासून 2.5 वर्ष आम्ही तुम्हाला फोन करतोय, कधीही तुम्ही आम्हाला प्रत्यक्षात आलेला नाही. याच्या मागचं रहस्य काय? तर कमीत कमी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत राहा. जर काँग्रेसवाल्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे तो कितपत खरा आहे, कितपत खोटा आहे, हे पत्रकार परिषदद्वारे तुम्ही सांगा. नाहीतर सगळे समजतील की हे सत्यच आहे. कुमुदा TV, ब्युरो न्यूज, बेळगाव. नमस्कार. कुमुदा TVला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.